माझ्या 5 दिवसाच्या सुट्टीनंतर आम्ही डायरेक्ट माता मंदिरामध्ये देवीचं दर्शन घ्यायला गेलो. कारण की 5 दिवसाची सुट्टी असल्यामुळे मला ते काही कामं करता आले नाही जे मला करायची इच्छा होती. जाऊ द्या, ते पण देवाच्या ना आपल्या चांगल्यासाठीच असतं. त्यानंतर मग मी गेली आणि मंदिरात दर्शन केले. अन्वीक्षाच्या पप्पासोबत आणि सुमितसोबत फोटो काढले. इथे आम्ही ज्योत लावली होती, पण यंदाच्या वर्षी त्यांनी ज्योतीचे थेट दर्शन बंद केले, कारण की इथे काही वाईट घटना होण्यापासून वाचले आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की पुढच्या वर्षी तुम्ही तुमच्या दिव्याची पूजा करू शकता, पण यंदाच्या वर्षी नाही, कारण की यंदाच्या वर्षी ज्योती जास्त आहे आणि जागा कमी. तर आम्ही पण ते गोष्ट समजलो आणि आमच्या पुढच्या दिशेला निघालो. वातावरण एवढं सुंदर होतं ना, पण हे केव्हा बिघडन सांगता येत नाही. मग आम्ही निघालो, अंदर थोडंसं दर्शन केलं, गाडीवर बसलो आणि घरी आलो. घरी येताच क्षणी आमच्या समोर एक दुसरं काम होतं. आज म्हणजे सुमेधच्या स्कूलमध्ये आज दसरा आणि नवरात्री सेलिब्रेशन होतं. त्यासाठी सुमेधच्या टीचरनी त्याला राम बनवायला सांगितलं. तर मग त्यासाठी जे आम्ही धडपड केली होती अगोदरल्या दिवशी कॉस्ट्यूम शोधायची, तर ते आम्हाला आजच पूर्तता करायची होती, ते त्याला घालून देणे. आणि त्यासोबत मग मी त्याला शाळेत नेलं आणि त्याच्या स्कूलमध्ये जाताच त्यांनी चॉकलेट डब्बा मिसला दिला, कारण की आज सुमेधचा बड्डे पण होता लकीली. आणि त्यासोबत तो राम पण बनलेला होता. पण राम एवढा तडतडे आहे की काय सांगू. लक्ष्मण एकदम थंडावून होता, लक्ष्मण पण तडतड आहे, पण आज का तेवढे फुलं हार बांधून दिले म्हणून शांत बसलाय की काय. हा कलियुगामधला राम आहे बरं का. हा कोणालाच नाही सोडत. त्याचा बाण पण उलटा असतो, याचे तीर पण उलटे असते आणि हा स्वतः पण खूपच कारभारी असतो. याला आपलंच अधिपत्य गाजवायचं असतं. याची प्रजा स्वतः आपल्या रामाला बघून घाबरून होती. मग या तिघाला इथे उभे ठेवलं आणि खरंच हे एका ठिकाणी कधी माझं बाळ उभं राहील काही सांगता येत नाही. शाळेचं वातावरण हे खूप सुंदर असं पॉझिटिव्ह होतं, कारण की यांच्या शाळेत कार्यक्रम होता. आणि त्यासोबतच मग थोड्या वेळानंतर सीता माता आली आणि सीता माता खूप क्यूट होती आहे ना, खूप छान दिसत होती आणि शांत राहत होती. मग सुमेधचा बड्डे पण स्कूलमध्ये सेलिब्रेट झाला आणि आपण घरी पण करूया आणि त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल.